नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा या व्हिडिओमध्ये आपण 11ची कसोटी कशी वापरायची ते आपण शिकणार आहोत. बघा 11ची कसोटी खूप सोपी असते, पण बरेच विद्यार्थी विसरून जातात, बरोबर? बघा यामध्ये आपण एकदम सोप्या पद्धतीने 11ची कसोटी शिकून घेणार आहे. बघा पहिल्यांदा एक आपण संख्या घेऊ, त्याला 11ने भाग जातो का नाही हे आधी चेक करू आधी. नंतर आपण त्याची टेस्ट शिकूया, 11ची टेस्ट, बरोबर? बघा एक नंबर घेतो मी किती 9801. याला 11ने भाग जातो का नाही ते आधी आपण चेक करून घेऊ. चला 11ने भाग देऊ. 11 एका 11, 11 आठी 88, 11 नव्वे 99 जमणार नाही, मोठं होते. 11 आठी 88. बघा 98 मधून 88 गेले, उरले 10. वरून आला एक शून्य. 11 नव्वे 99. बघा आता 99. 100 मधून 99 गेले, किती राहणार? 1 राहणार, बरोबर का? वरून आला 1. किती झाला आता? 11. 11 एक 11. बघा 11 मधून 11 गेले शून्य. बघा निशेष भाग जाणे टेस्ट कशासाठी असते? निशेष भाग जातो का नाही किंवा कम्प्लीट डिव्हिजन होतं का नाही हे बघण्यासाठी असते. मग ते कसं ओळखायचं? जर बाकी शून्य आली तरच निशेष भाग गेला किंवा कम्प्लीट डिव्हिजन झालं. मग आता हे कळण्यासाठी आपल्याला इथपर्यंत भागाकार करणं आपल्याला काही परवडत नाही. आपल्याला बघितलं कळलं पाहिजे की 11ने पूर्णपणे भाग जातो का, पूर्णपणे डिव्हिजन होतं का. मग काय बघा त्यासाठी आपल्याला टेस्ट वापरायची. काय आहे बघा, ती संख्या लिहून घेऊ, यानेच आपण समजून घेऊया. बघा संख्या लिहिली, पहिल्यांदा काय करायचं? डिजिटचं मार्किंग करायचं. कसं? एकाड एक सोडून, म्हणजे अल्टरनेट डिजिट सोडून मार्किंग करायचं. बघा एकचा अल्टरनेट 8, बरोबर का? एकचा अल्टरनेट 8 म्हणजे एक सोडून द्यायचं. आता 8च्या पुढे अल्टरनेट त्याला आहे का? नाही. नसलं की सोडून द्या विषय. पुन्हा आता शून्य, शून्याचे अल्टरनेट काय येणार? 9. आता अल्टरनेट डिजिट आपण मार्क करून घेतले, त्यांची आता काय करायची? बेरीज. बघा 1 आणि 8, बघा 1 आणि 8 किती होतात? 9 झाले. आणि पुन्हा 0 आणि 9 काय? 0 आणि 9 किती झाले? 9. आता यांची बेरीज झाली. आता काय करायची? पुढली स्टेप बघा. हे दोघांच्या ज्या बेरजा आल्यात त्याची वजाबाकी करायची. 9 मधून 9 गेले, 0 आलं. किती आलं? 0 आलं. मग आता 11ची कसोटी काय सांगते? ह्या वजाबाकीच उत्तर सांगते बरं का. बघा जेव्हा वजाबाकी काय? वजाबाकी किंवा सबट्रॅक्शन म्हणू आपण त्याला. सबट्रॅक्शन हे 0 किंवा 11च्या टेबलमध्ये येईल. 11चं टेबल तुम्हाला माहिती आहे. 11चं टेबल जर सबट्रॅक्शन 0 आलं किंवा 11, 22, 33, 44 असं आलं तर त्या नंबरला 11 ने डिवाइड कम्प्लिटली होऊन जातं. इथं किती आले? सबट्रॅक्शन 0 आले म्हणजे या नंबरला कम्प्लिटली 11 ने डिवाइड होणार आहे. बघा आपण आधीच करून बघितलंय, कम्प्लिटली झालेलं आहे. बघा आणखी एक उदाहरण बघू आपण. बघा आता याच्यामध्ये पहिल्यांदा काय करणार आपण? आधी अल्टरनेट डिजिट मार्क करून घेणार. बघा 8चा अल्टरनेट 6, 7चा अल्टरनेट 7, बरोबर? आता जे जे अल्टरनेट आहेत त्यांचे ऍडिशन करा. 8च्या अल्टरनेट 6 काय होणार? 8 प्लस 6. पुन्हा इकडं 7 प्लस 7. चला यांचे ऍडिशन करा. 8 आणि 6 14, 7 आणि 7 14. आता या बेरजेची काय करायची? वजाबाकी करायची. 14 वजा 14 किती मित्रांनो? 0, बरोबर? मग आपल्याला वजाबाकी 0 आली तर चालते. म्हणजे बघा 0 वजाबाकी आली म्हणजे याला 11ने भाग जाणारच. निशेष भाग जाणार, कम्प्लीट डिव्हिजन होणार. आणखी एक उदाहरण बघूया आता आपण. बघा हे उदाहरण बघू. पहिल्यांदा काय करणार? अल्टरनेट डिजिट मार्क करणार. 0च्या अल्टरनेट 7, 7च्या अल्टरनेट 2, बरोबर का? चला पुन्हा राहिले काय? 2, 2च्या अल्टरनेट हे इथलं 7. बेरजा करून घ्या. चला 0 अधिक 7 अधिक 2 हे वरवाले. आता खाल्ले करू. आता 2 आणि 7, बाकी दुसरं नाहीच नाही आलं काही. चला 7 आणि 2 9, खाली पण 7 आणि 2 9. यांची वजाबाकी करा. किती आली? 0. 9 मधून 9 गेले 0. बघा 0 वजाबाकी आली म्हणजे या नंबरला 11 ने डिवाइड होणार, 11ने निशेष भाग जाणार, बरोबर का? चला मग आणखी एक उदाहरण बघू आपण. बघा आता 132 आहे, पुन्हा इथे 143 आहे. चला दोन उदाहरणं बघूया आपण, सोपे आहेत बघा. 2 चा अल्टरनेट 1. आता 3 ला दुसरा कोणी अल्टरनेट आहे का? नाही. मग त्याला एकट्यालाच ठेवा, काही अडचण नाही. 2 अधिक 1
बरोबर 3 आणि हे 3 वालं 3 जसे तसं. यांची वजाबाकी करा. 3 मधून 3 गेले 0 म्हणजे 11 ने भाग जाईल का? जाणार. 11 गुणिले 12 132 येतं. आता याला पण तसंच करू. 3 च्या अल्टरनेट 1, 4 च्या अल्टरनेट काही नाही 4च ठेवा. बघा 1 अधिक 3 आणि 4 ला 4. बघा 1 आणि 3 4 आणि 4 ला 4 वजाबाकी करा. 4 मधून 4 गेले 0. 0 आली वजाबाकी म्हणजे काय करणार मित्रांनो ह्याला 11 ने भाग जाणार. बरोबर का? आता नेक्स्ट आपण 5 एक्झाम्पल घेऊ आणि त्या 5 एक्झाम्पलच्या सहाय्याने आपण या व्हिडिओचा एंड करूया. चला. यांना जातो का नाही आता ह्याच्यामध्ये मिक्स असतील, काही जाणारे असतील, काही न जाणारे असतील. बरोबर? चला. चला वन बाय वन घेऊया बघा आता. या 1001 मध्ये 1001 मध्ये अल्टरनेट काय येणार? 1 चे अल्टरनेट 0, 0 चे अल्टरनेट 1. बघा यांची बेरीज काय येणार? 1 अधिक 0 1च येणार. आणि यांची बेरीज 0 अधिक 1 1च येणार. आता डायरेक्ट करू. 1 मधून 1 गेला 0. 0 आली म्हणजे याला 11 ने भाग जाणार. ही 11 ने भाग जाणारी संख्या आहे. दुसरं बघू आता काय? 1234. बघा 4 चे अल्टरनेट 2, 3 चे अल्टरनेट 1. 4 आणि 2 किती? 6. 3 आणि 1 4. यांची वजाबाकी केली किती आली? 2. 2 जमते का आपल्याला वजाबाकी? जमत नाही. मग याला भाग जाईल का 11 ने? नाही जाणार. पुढलं घेऊ आता काय? 7889 बघा. 7889. चला अल्टरनेट डिजिट मार्क करूया बघा. 9 चा अल्टरनेट 8, 8 चा अल्टरनेट 7. बरोबर? चला बघा. 9 प्लस 8 किती? 9 प्लस 8 येणार 17. किती येणार? 17. पुन्हा 8 प्लस 7 किती? 15. 8 प्लस 7 किती येणार? 15. यांची सबट्रॅक्शन काय येईल मित्रांनो? 2 येणार. 2 चालते का आपल्याला सबट्रॅक्शन? नाही. म्हणजे हा पण 11 ने डिव्हिजिबल नाहीये. आता लास्ट बघू काय? 5 6 3 2 1. बरोबर का? चला मग अल्टरनेट मार्क करू. 1 चे अल्टरनेट 3, 3 चे अल्टरनेट 5. पुन्हा खाली काय? 2 चे अल्टरनेट 6. बघा 1 आणि 3 4, 4 आणि 5 9 आणि इकडं 6 आणि 2 8. वजाबाकी किती येईल मित्रांनो? 1 येईल. 1 चालते का आपल्याला? नाही चालत. म्हणजे हा नंबर सुद्धा 11 ने डिव्हिजिबल नाही. या 4 नंबर मध्ये फक्त हे आपलं डिव्हिजिबल आहे. 5वं उदाहरण जे शेवटचं आहे ते घेऊया आपण बघा. बघा आता हे उदाहरण चेक करूया. पहिल्यांदा अल्टरनेट डिजिट मार्क करू. इकडे लिहून घेतो मी. बघा 2 चे अल्टरनेट 3, 3 चे अल्टरनेट 8. पुन्हा 2 चे अल्टरनेट 4, 4 चे अल्टरनेट 6. यांची बेरीज करून घेऊ बघा. 2 आणि 3 5, 5 आणि 8 13. बरोबर का? पुन्हा 2 आणि 4 6, 6 आणि 7 13. यांची वजाबाकी किती येईल? 0 येईल. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो 0 जमते का आपल्याला वजाबाकी? जमते. म्हणजे हा नंबर 11 ने डिव्हिजिबल आहे. आपण 2 सेकंदामध्ये सांगू शकतो. पूर्ण भागाकार करत बसायची गरज नाही. अशा प्रकारे आपण 11ची टेस्ट शिकलेली आहे. धन्यवाद.